बघा आज आहे रंगपंचमी आहे आणि मी हे हरभरे आहेत हे भिजत घातलेले आहेत. आता सकाळची वेळ आहे, सकाळचे नाही म्हणायला सकाळचे 8 वाजले आहेत. 8 वाजता मी भिजत घातला आहे. आता तुम्ही म्हणाल ताई एवढे 1-1.5 किलो हरभरे तू का भिजत घातले आहेस, तर तुम्हाला नक्की कळेल पुढे मी ही का भिजत घातले आहे. आमच्या इकडे रंगपंचमी म्हणजे शिपणं साजरं करतात, त्यासाठी हे भिजवलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे आमच्या इकडच्याही तुम्हाला चालीरीती कळतील. बघा आता हे मी असंच ठेवते, मस्त असं भिजत ठेवते. चला तर मग आता भिजल्यानंतर ना आपण पाहू ते. आता बघा फुलून केवढे झालेले आहेत. आता हे ना ह्या एका कुकरमध्ये घेते बघा हे करण्यासाठी, म्हणजे आपण उकडून घ्यायचे आहेत. म्हणजे आमच्याकडे आज शिपण्याला घुगऱ्या करतात, त्या घुगऱ्यासाठी ना मी ह्याला एक शिट्टी मारून घेणार आहे फक्त. खरं म्हणजे चुलीवरतीच शिजत घालायचं होतं त्याला, परंतु काही जमलं नाही. नाहीतर दरवेळी आम्ही चुलीवरतीच शिजवतो, परंतु आज म्हटलं ह्या वेळेला कुकरमध्ये टाकू फोडणी. हे 1.5 किलो हरभरे म्हणजे 2 मोठे चमचे ना मीठ वापरते. त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एक तांब्या पण नाही वापरणार आहे मी, थोडंच वापरणार आहे पाणी, जेणेकरून एवढंच पाणी वापरणार आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण, जेणेकरून ते पाणी आपलं पूर्ण लागेल. बघा आता असेच ना कुकरला एक झाकण देऊन एक शिट्टी मारून देऊन घ्यायची आहे. बारीक गॅसवरती एक शिट्टी द्यायची आहे. चला बघा तर मग एक शिट्टी झालेली आहे आणि आपला कुकरही गार झालेला आहे. तुमच्याकडे ही पद्धत असते का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणत्या कोणत्या भागाला खूप छान शिपणं करतात साजरा, आणि आपणच आपली रीतीभाती पाळून आपल्या मुलांना जसं शिकवलं तरीही मुलेही याच्या पुढची पिढी ती परंपरा जोपासते. बघा आता आपले छोले आहेत, म्हणजे जे चणे आहेत ना ते छान शिजले आहेत. मंद गॅसवरती एकच शिट्टी दिलेली आहे मी. 2 कढईमध्ये 2 चाळणीमध्ये ओतून घेतलेला आहे. आता कढई गॅसवरती मोठा टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलं आहे. तेल गरम होते तोपर्यंत मी इकडं 2 लिंबाचा रसही काढून घेतलेला आहे. बघा त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, थोडा ठेचलेला लसूण जरी तुम्ही वापरला तरीही चालतो, परंतु मी वापरला नाही कारण की गडबडही आहे, वेळ मला झालेला आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये लसूण वापरला नाही. ह्याच्यामध्ये सब्जी मसाला आणि छान असं तेलावरती मसाला 5 मिनटं भाजून घ्यायचा आहे. झाकण देऊन असं पातेल्यामध्येच असं हलवून घ्यायचं आहे. बघा झाकण देऊन उलटी पालटी करायचं आहे, म्हणजे काय होतं मसालाही छान लागतो. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मसाला लागलेला आहे. एक 5 मिनटं ठेवते आणि त्याच्यामध्येच लिंबाचा रस आहे तोही घालून घ्यायचा आहे. बघा लिंबाचा रस टाकून दिला आहे. बी आहे थोडी माझ्याकडून पडली होती, तीही मी झाऱ्याने काढून घेतली आणि एक 5 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. बघा एक 5 मिनटं वाफ आणून द्यायची आहे. वाफ आली ना, बघू शकता किती छान अशी वाफ आलेली आहे. ते आता मी घमेल्या बुट्टीमध्ये काढून घेते आणि पुढे 5 मिनटं गार होऊन ठेवते. तोपर्यंत आलेलीच आहेत मुले. बघा इथं शिपणं खेळून, आमच्याकडे शिपणं म्हणतात. रंगपंचमी संध्याकाळी दिवसभर खेळतात मुले, परंतु संध्याकाळचं देवाचं जे शिपणं असतं ते खेळून पाणी तोंडामध्ये धरून पळत येतात आणि देवाचे तिथं दर्शन ते घेऊन अशी पिशवी घेऊन मागायला येतात सर्वच. माझेही 2 मुले आणि मिस्टरही गेले. मी ना ह्या बघा ह्या माझ्या केलेल्या घुगऱ्या ह्या एवढ्या राहिलेल्या आहेत शिल्लक, आणि ह्या म्हणजे माझ्या 2 मुलांनी आणि मिस्टरांनी ह्या मागितलेल्या घुगऱ्या आहेत, ह्या एवढ्या साठलेल्या आहेत. आता ह्या घुगऱ्यांचं एवढ्या करायचं काय, तर थोडं सकाळी ना करते, शेजारी पाजारी असतात ना त्यांना थोड्या थोड्या वाटून टाकते. आणि आता ना हे छोले आहेत ना, हे हरभरे आहेत ना, ह्याचेच मी मसाला छोला बनवणार आहे. आणि उद्या सकाळी ही ह्याचीच रेसिपी आहे, कारण की उद्या सकाळ संध्याकाळ आम्ही हेच खातो, कारण की संपवायही लागतं, खराब होऊन जातं त्यामुळे. कारण की हे शिजलेले आहेत बघा, आणि शिजलेले राहत नाहीत. तुम्ही बघू शकताय बघा शिजलेले आहेत हे. त्यामुळे थोडंसं ह्याचं आपण छोले फ्राय बनवणार आहोत. आमच्याकडे तळी म्हणून असतं, ते तळीमध्ये हे असं खोबरं मागून आणतात. हे खोबरं ही लहान मुलग्याने मागितलेलं आहे, एवढं खोबरंही आले. आणि ह्याची रेसिपी तुम्हाला नक्की येईल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ.